नमस्कार. एका गावामध्ये म्हातारी राहत होती. ती आपल्या दरवाजात बसली होती. रिमझिम 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 पाऊस येत होता. तेवढ्यात आली मांजराचं पिल्लू. त्या रिमझिम पावसामध्ये भिजून गेलं. भिजून गेल्याच्या नंतर असं हुडहुड 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 लागलं करायला, आणि म्याव म्याव असं पण करायला लागलं. म्हातारीला दया आली. म्हणली, बाई, ह्याची आई कुठं गेली असन? किती भिजलंय, किती चिकट लागलाय, पावसाचं फिरायला लागलंय पिल्लू. काय बाई, मांजराची जात असती, पैदा करून रोडला सोडून देतात. म्हणली, याने घेतलं पिल्याला, खसा खसा धुतलं, टावेलनं पुसलं, दूध पाजलं गरम गरम, आणि चुली पुढं गरमीला म्हातारी पण बसली आणि ते पिल्लू पण बसलं. त्याच्या अंगावर एक कॉटनचा कपडा टाकला. त्याला लागली झोप. म्हातारी पण झोपे गेली. रात्रीच्या 8-9ला रात्रीचं उठून ते मांजराचं पिल्लू तिच्या बिस्तऱ्यामध्ये आलं हळूच. ती म्हणती, काय लागायलंय मऊ मऊ? घाबरली. तिला माहितीच नाही ना आज पिल्लू आले घरी मांजराचं. तर असा हात लागला तर मऊ मऊ लागलं. घाबरली. उठून बघितलं तर मांजराचं पिल्लू थंडी वाजली म्हणून तिच्या बिस्तऱ्यात येऊन पडलं. मग म्हणली, अगं बाई, आता काय करू? हे तर माझा पिच्छाच सोडना, आता काय करणार? ती सारखं सोडून यायली रोडला, पण ते सारखंच येऊ लागलं तिच्या मागं. मला पण असंच झालं होतं एक दिवस. काळं पिल्लू माझ्या मागं लागलं होतं ना, माझा पिच्छाच सोडत नव्हतं. तसं झालं त्या म्हातारीला. मग पिच्छा सोडला नाही तर मग म्हणली, आता जाऊ दे बाई, मुख जानवर रे, आता ह्याला मीच सांभाळते. मग ती रोज दूध त्या मांजरासाठी पावशेर घ्यायची आणि सोडतासाठी पावशेर घेत होती. रोज अर्धा किलो दूध घ्यायला लागली. मग खर्च वाढला. एक चपाती बी जास्त करावं लागायची. तर म्हणली, जाऊ दे, त्याच्या नशिबाने आपल्याला यायला लागले ना. मांजरं आलं ना तर तिला काय माहिती, म्हणजे तिचे कोणी कोणी पैसे देत नव्हतं ना म्हातारीचे, तर ते पैसे देऊ लागले लोक. तिला वाटलं मांजर माझी सुब्बो आहे, नको आता हिला बाहेर ठेवायला. मग ती स्वयंपाक करायली, चुली पुढं बसायचं, भांडं घासायली, बाथरूममध्ये बसायचं, आंघोळ करायली, कट्ट्यावर बसायचं. असं त्या मांजराच्या पिल्ल्याचं चालू लागलं. मग लई हे झालं तिला, म्हातारीला लेकरासारखा लाड झाला. लेकरासारखा लाड झाला तर म्हणली, आता हे तर माझ्या लेकरासारखं झालं, परी आता ह्याला बोलणं कसं यायचं? बोलणं शिकवायला लागली. आता मोप शिकवायला लागली, परी ते थोडं थोडं शिकलं, जास्त नाही शिकलं. आजूबाजूवाले तिला घेऊन जायचे. सुब्ब, मग ही म्हातारी म्हणली ना, सुब्ब आहे मांजर. कुणी पण घेऊन चाललं तिला. कुणाच्या पण घरी गेली की त्यांचे कामं बनायला लागले. मग म्हणली, बाई, माझी मांजर काय घेऊन जाऊ नका, माझंच काम बिघडायला लागले. मग आजूबाजूवाले बनायला लागले, अहो आमच्यात पण येते या, आमचे पण कामं बनायलेत, बनवू द्या आमचे पण कामं. बरं म्हणली बाई, परे आणून घाली जा. माझं मांजर कुठे गेलं तर मी कुठं हुडकू? मी त्याला लेकरासारखं सांभाळलंय. मग लोक काय करायचे, आजूबाजूवाले रोज न्यायचं आणि रोज आणून सोडायचं, खाऊ पिऊ घालून. परी म्हातारीला त्या मांजराशिवाय हेच झालं, समजच ना. नुसती मांजरं दिसायला लागली म्हातारीला. नुसती तिचं नाव चिव ठुलं होतं. माझी चिव कुठं गेली, माझी चिव कुठं गेली, नुसते येडेवणी व्हायची. विचारायला जाती बाजूवालीला, हो माझी चिव आली का, माझी चिव आली का? कुणी मांजर म्हणलं ना, तिला लई राग यायचा.
म्हणजे माझ्यासारखंच. माझ्याकडं मांजरं होत्या तर मी मांजर कधीच बनत नव्हते. मी नावं ठेवले होते त्यांचे. एकीचं नाव सोनू ठेवलं होतं, एकीचं नाव भुरी ठेवलं होतं, एकीचं नाव कालू ठेवलं होतं, एकीचं नाव काली ठेवलं होतं, एकीचं नाव असं ऐश्वर्या ठेवलं होतं. माझ्याकडे बी लई मांजरं होत्या. तशी त्या म्हातारीची कहाणी झाली. आणि मग एक दिवस काय झालं, मांजर पडलं बिमार. म्हातारी गेली घाबरून. बाजूवाले म्हणले डॉक्टरला घेऊन या. बाजूवाल्याने डॉक्टरला बोलविलं, तिला दवाई दिली. मग ती चांगली झाली, हिंडायली फिरायली खेळायली. मग कोणी कोणी म्हणायचं तिचं जीवन म्हणजे मांजराचं जीवन जास्त दिवस नसतंय. मग तिला झालं 2-3 वर्षे. मग घाबरायला लागली म्हातारी, हिला काय झालं तर काय करू मी. लेकरासारखा लाड करत होती. बरं म्हणली, मग आता तिच्या नशिबात आहे ते होईल. जवळ आहे तवर चांगलं सांभाळते मी. एक दिवस पडली बिमार. मग वापस बिमार पडली तर तिला कळून यायला लागलं काय होते काय नाही, काय होते काय नाही. मग आता घाबरली म्हातारी, काय होते काय नाही. एक दिवस डॉक्टर केला, दवाखाना केला, परी बिचारी बिस्ताऱ्यात झोपली आणि तिथंच मरण पावली. लई रडायला लागली म्हातारी. रडून 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 पागल झाली म्हातारी. बाजूवाले म्हणले तिचं आयुष्य तेवढंच होतं, कशाला रडत आहे. समजून सांगितलं. बरं म्हणले, आता ह्याची मुठमाती करा. मग तिथं दरवाज्यात मग एवढा खड्डा खोनला, फावड्याने टिक्काव फावडं घेऊन असं एवढा मोठा खड्डा खोनलं. म्हणजे खणलं. खाली मीठ टाकलं, वरी कपडा टाकला, वापस फुलं टाकले, त्याच्यावर मांजर, लाल कपडा घेऊन त्याच्यावर मांजर झोपवली, त्याच्यावर वापस फुलं टाकले, झेंडूचे टाकले, गुलाबाचे टाकले, दुसरे पांढरे फुलं असतात ते टाकले, दुसऱ्या काळ्या असतात ते टाकल्या, मोगऱ्याचं टाकलं असं. आणि उरलं सुरलं दिलं फेकून त्याची मुठमाती करून. आणि मग तिसऱ्या दिवशीच बारीक एवढे मोड आले सगळ्या अंगणमध्ये. 4-5व्या दिवशी तर बगीचा एवढं 8 दिवसामध्ये तेवढंलेच झाडं झाले, हिरवेगार. त्या झाडांच्या फांदीच्या तिथं हळू चाली, म्याव म्याव अशी करत आली. म्हणती बाई, माझ्याच मांजरासारखं कसं काय आवाज आला. म्हणून बघायला जाती तर चोर पावलांनी हळू 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 झाडाआड तिचे पावलं दिसायला लागलेत. मग ती माझीच आहे, ही माझीच आहे. तर मग बोलायचा प्रयत्न करायला लागली. म्हणली मीच आहे म्हणली. तिने मुलगीच मानलं होतं ना. म्हणली मी तुझी मुलगीच आहे. मग नाही का रोज सकाळी आणि असले फुलं आले, पूर्ण बगीचा बनला. मग त्या रोज उठून शिनी म्हणली मी तुझ्याच बरोबर आहे. ती मांजर म्हणली हिला, म्हणली मी तुझ्याच बरोबर आहे. हे बघा, असं असतंय. कुत्र्या मांजराची जात जीव लावला तर ते पण हे बघा आपल्याला जीव लावते. आपण तर माणसं असून आपण आपले माणसं सोडतात, आपले जीवाभावाचे माणसं आपण सोडतो. आणि मांजर असून, कुत्रं असून, कोणचे बी पक्षी असून ते जीवाला जीव देतात. आणि आपले माणसं, जीवाला जीव देणारे माणसं, आपण एवढ्या चांगल्या माणसांना आपण सोडतात. कशी वाटली माझी गोष्ट? बरी वाटली ना? चला, आता रात्र झालेली आहे. पण मी म्हणलं आपल्याला सकाळच्याला येडव नाही आहे म्हणून येडव केला हो. हे क्षमा करा मला. रात्र भरपूर झालेली आहे, 3 वाजलेले आहेत तरी मी झोपलेली नाही आहे. ऐक जा माझी कहाणी, गोष्ट ऐक जा. हे बघा, 20 शब्दातून माझे 5 तरी शब्द तुमच्या कामाला येतात. 5 शब्द तरी कामाला येतील तुमच्या.
चला मग, नमस्कार.